जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगची वेकेन्सी आहे। संपर्क 9987432524। बदलापूरचा बदला घेतला, खेड तालुका मनसेने केला आनंद व्यक्त। नराधाम अक्षय एन्काउंटर संदर्भात खेड महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महिला सेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके वाजवून साखर वाटप करून आनंद व्यक्त केलाय। महत्त्वाचं म्हणजे ऑफिसर्सची सर्व्हिस रिव्हॉल्वर घेऊन अक्षयने गोळीबार केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देणारे 2 जाबाज ऑफिसर आणि 1 कॉन्स्टेबल हे रत्नागिरीच्या खेड तालुक्यामधील आहेत। बदलापूर येथे लहान बालिकेवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे या नराधामावर पोलीस कारवाई एन्काउंटर करण्यात आली। यामध्ये त्याचा मृत्यू झालाय। या एन्काउंटरमुळे पीडितेला न्याय मिळाला अशी भावना सर्व देशांमध्ये आहे। शर्मिलाताई ठाकरे यांनी पोलिसांना प्रत्येकी 51,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केलंय। त्या पोलिसांना शर्मिलाताई भेटून देखील आल्या असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी सांगितलंय। हा आनंद व्यक्त करत असताना या प्रसंगी उपजिल्हाध्यक्ष संजय आखाडे, तालुकाध्यक्ष निलेश बामणे, शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, महिला सेनेच्या तालुका अध्यक्ष राजश्री पाटणे, शहराध्यक्ष मिनलताई गांधी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष पुष्पेन दिवटे, मिलिंद नांदगावकर, उपतालुका अध्यक्ष गणेश सुर्वे, साधनाताई वैराग, प्रीती चिखले, पियू देसाई, सौ दांडेकर आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। बदलापूर प्रकरणामध्ये झालेल्या चिमुरडीवर अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा खात्मा करून त्या मुलीला न्याय दिला, त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करतो आणि आम्ही त्या पोलीस कर्मचाऱ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। खरं तर अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे त्या न्याय प्रक्रियेमध्ये असणारे दोन्ही पोलीस कर्मचारी हे आमच्या या मायभूमीतले खेड तालुक्यातले आहेत। एक आमचे शिंदे जे आहेत ते कोपीमधले आहेत आणि मोरे म्हणून आहेत ते आमच्या आस्थानमधले आहेत। हा त्याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे। अशा या दोन्ही कर्मचाऱ्यांचं देखील आम्ही खेडवासीय म्हणून खूप खूप मनापासून अभिनंदन करतो। प्रकरण झालं एन्काउंटरचं त्या प्रकरणाबद्दल आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांचा सन्मान करतो। त्या प्रकरणामध्ये शर्मिला ठाकरे आमची माऊली यांनी दोन्हीही पोलिसांना बक्षीस जाहीर केलेलं आहे। खऱ्या अर्थाने त्या 2 पीडित मुलींना न्याय मिळाला असं आम्हाला कालच्या घटनेचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना आणि पूर्ण मनसेकडून अभिनंदन करतो। कालची जी घटना घडली त्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या तर्फे ते स्वागत करते आणि बदलापूर येथे जी घटना घडली होती त्या पीडित मुलीला जो बदला घ्यायचा होता बदलापूरमधला हा पूर्ण झालेला आहे। ह्यापेक्षाही जास्त खरं तर त्याला त्या नराधमाला शिक्षा होणे गरजेचं होतं, परंतु आमचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी जो हा एन्काउंटर त्यांचा केलेला आहे त्यांचं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे समर्थन करतो। शरद शिंदे, आदिराज मीडिया, खेड, रत्नागिरी।